मंडळी, आजचा आपला जो व्हिडिओ आहे ना, हा एप्रिल महिन्याची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या मध्ये जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे किती चांगल्या विलपॉवरची मंडळी असलेली ही आहेत हे बघणे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की एप्रिल महिन्यातली जी मंडळी आहेत त्या मंडळींची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत. आता यावेळेला आपण बघणार काय आहोत, मार्च मध्ये आपण बघितलं की डबल 3 येतोय, डबल 3 येतोय. आता इथे काय आहे, एप्रिल हा चौथा महिना आहे, त्यामुळे 4 ह्या अंकाला महत्व येणारच आहे. पण त्याच्याच बरोबर याच्यावरती आणखीन अंमल असलेला अंक जो असणार आहे तो म्हणजे 9. आता आपण हे पण बघणार आहोत की ही वैशिष्ट्य जी आहेत स्वभाव वैशिष्ट्य मंडळींची, त्याच्यामध्ये हा 4 अंक आणि 9 अंक काय दाखवणार आहे. 9 अंक म्हणजे काय आहे, मंगळ, जो प्रयत्नवाद दाखवतो, जो न दमता कष्ट करणं दाखवतो. हे आपण जी व्यक्तिमत्व बघणार आहोत त्यांच्या स्वभावात कशी कशी दिसतात. 4 नंबर आपण आधी बघितलेलंच आहे की भारतात आपण ह्याला राहू म्हणतो, पण ना ग्लोबल न्यूमरोलॉजी मध्ये याला हर्षद म्हणतात. हर्षद म्हणजे काय आहे, एक प्रकारे असं म्हटलं जातं की प्रचंड हुशार असलेला ग्रह किंवा प्रचंड बुद्धिमत्ता देणारा ग्रह. त्यामुळे 4 भाग्यांक ज्यांचा आहे किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये कुठेतरी आपल्याला 4 दिसतोय ना, ती मंडळी इतकी प्रचंड हुशार असतातच. आणि आता तुमच्या आजूबाजूच्या मंडळींच्या मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, घरातली असतील, बाहेरची असतील, मित्रमंडळी असतील, 4 जिथे आहे तिथे काहीतरी एक वेगळी बुद्धिमत्तेची धार दिसतेय का. आता ही बुद्धिमत्ता 4 अंकाची आणि 9 अंक जो आहे एप्रिल वरती आपलं स्वामित्व गाजवणारा, तो काय दाखवतो, मानसिक आणि शारीरिक ताकद भरपूर. त्यामुळे अर्थातच ही मंडळी कायम उत्साही असतात, कारण एनर्जीचे स्त्रोतच आहेत समजा ना तुम्ही त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर कार्यरत आहेत सतत, कारण त्यांना काम करायला आवडतं, ते दमतच नाहीये. एखादं गोल ठरवलं ना की त्या गोलच्या पाठीमागे झपाटून जाऊन काम करणं ही त्यांची खासियत आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाची एक गोष्ट अजून आपल्याला इथे दिसते, अन्यायाचा राग येतो यांना, अन्यायाची चीड येते यांना. म्हणजे कसं आहे, स्वतःवरती अन्याय झालेला तर ते सहन करणार नाहीतच, पण दुसऱ्यावरती झालेला अन्याय ते बघू सुद्धा शकत नसतात, अशी ही मंडळी आहेत. सतत कार्यरत राहणारी ही जी मंडळी आहेत ना, यांना आपल्या स्वतःच्या पद्धतीने काम करायला आवडतं. आणि जर का यांच्या कामामध्ये कोणी ढवळाढवळ करायला लागलं तर एकतर हे काय करतात की ती ढवळाढवळ त्यांना खपवून घ्यायला नको असते, पण तरीही ही ढवळाढवळ होत राहिली ना तर सरळ ते स्वतः त्या गोष्टींच्या पासून बाजूला लागतात. उद्योग व्यवसाय याच्यामध्ये संघटन करून काम करण्याची आणि पुढे जाण्याची यांची कपॅसिटी असते. प्रचंड काम करून स्वतःच्या ध्येयाकडे जाण्याची या व्यक्तींची कपॅसिटी जी आहे त्या गोष्टीला तोड नाही. अत्यंत तीव्र अशी इच्छाशक्ती आणि कामातला किंवा त्यांच्या वागण्यातला ठामपणा ही त्यांची फार मोठी जमेची बाजू आहे. प्रत्येक काम त्यांनी बाजूला केलं, पूर्ण करून बाजूला केलं, त्याच्यानंतर नवीन एखादी योजना आखणे आणि त्या योजनेवरती नवीन कल्पनेनी काम करणे ही सुद्धा यांची फार मोठी ताकद आहे. म्हणूनच प्रत्येक वेळेला नवीन योजना तयार करायच्या आणि त्या उत्तम प्रकारे राबवायच्या हे यांना सहज शक्य होतं. पैशाच्या बाबतीत सुद्धा ही मंडळी नशीबवान असतात आणि यांच्याकडे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची कपॅसिटी असते. प्रवाहाच्या विरुद्ध ते पोहतातच, पण त्यांनी ठरवलेले जे गोल आहे ते प्रवाहाविरुद्ध पोहून सुद्धा ते पूर्ण करतात, हेही महत्वाचंच. म्हणून ना यांच्या कृतीमध्ये आपल्याला कायम निश्चय दिसतो. मानवी स्वभाव, आपली ध्येयपूर्ती होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काम करण्याची चिवट वृत्ती ही पण यांच्यापाशी असते. स्वतःच्याच कष्टांनी आणि स्वतःच्याच प्रयत्नांनी यांना पुढे जायला आवडतं. बुद्धीच्या बळावरच पुढे जाणं ते प्रिफर करतात. अत्यंत शिस्तशीर अशी ही व्यक्तिमत्व असतात. त्यामुळे कदाचित लोकांचा गैरसमज असा होऊ शकतो
की हे रागीट आहेत का काय. पण त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कुणी वेगळ्या प्रकारे काही अडसर घालायचा प्रयत्न केला तर त्यांना तो आवडत नसतो. म्हणून कदाचित असं होत असेल की रागीटपणाचा कुठेतरी कोणाचे दर्शन झालं. यांच्या आयुष्यात संघर्ष होत राहतात, पण ही मंडळी स्वतःच्या कष्टानेच पुढे जाणारी अत्यंत आत्मनिर्भर असतात. अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातच ही मंडळी आपल्या कामाला सुरुवात करतात आणि ते काम पूर्ण करतात. या लोकांचं एक वैशिष्ट्यच असं आहे की जे काम त्यांनी हातात घेतलंय ते काम कधीही ते अर्धवट ठेवणार नाहीत. आता एक थोडी वेगळी बाजू आपण या लोकांची बघूया. कसं आहे, स्वतः ते अत्यंत बुद्धिमान आहेत आणि कृतीवरती विश्वास ठेवणारे आहेत. काही वेळेला कसं होतं, समोरच्या व्यक्तींच्या कडून जर हे त्यांना हीच गोष्ट नाही दिसली तर एखाद वेळेला असं होऊ शकतं की त्यांचा थोडासा उतावीळपणा दिसू शकतो आपल्याला, की इम्पल्सिव्हनेस यांच्या स्वभावामध्ये थोडासा आहे, किंवा स्पष्ट वक्तेपणा आणि फ्रँकनेस हा कदाचित थोडा कठोर साईडला जातोय का, हे बघण्याची या मंडळींनी फार गरज आहे. कधीतरी ज्या वेळेला आपल्याला ह्यांचा उतावीळपणा थोडासा दिसू शकतो, म्हणजे आपण जे म्हणतो ना की इम्पल्सिव्हनेस आहे त्यांच्यामध्ये, थोडस इथे त्यांनी क्षणभर थांबून विचार करण्याची गरज आहे. कारण एवढी जे गुणी व्यक्तिमत्व आहेत ही सर्व प्रकारे ह्यांच्याकडे जे सगळे गुण आहेत ते सकारात्मक दृष्टीने जाणारे आहेत. पण याच्यावरती एक छोटीशी फक्त गोष्ट अशी आहे की जी कदाचित यांना मायनस साईडला नेऊ शकते, ती म्हणजे त्यांचा थोडासा उतावीळपणा. किंवा ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये काय होऊ शकतं, एखादी छोटीशी कृती त्यांनी जी करायला नको ती त्यांच्याकडनं होऊन जाते, किंवा एखाद्या वेळेला एखादाच शब्द पण दुसऱ्याला लागणारा आपल्याकडनं जातोय का हेही बघण्याची गरज आहे. कारण काय आहे माहितीये का, बाकी सगळ्या गोष्टी योग्य केलेल्या जग विसरतं, पण हे एखादीच अशी गोष्ट लक्षात ठेवतं. त्यामुळे या माणसांनी या गोष्टीवरती लक्ष देण्याची खूप गरज आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं माहितीये का, थोडंसं शांत झाल्यानंतर यांच्याही पण लक्षात येतं की अरे ही कृती किंवा हा शब्द आपल्याकडून गेला नसता किंवा ती कृती झाली नसती तर बरं झालं असतं. म्हणून त्याच वेळेला स्वतःला सावरावं अशी एक सूचना. आता आपण जी 2 व्यक्तिमत्व बघणार आहोत या महिन्यातली, त्याच्यातलं पहिलं व्यक्तिमत्व जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले. 11 एप्रिल. आता आपल्याला 11 काय सांगतोय, भाग्यांक 2 म्हणजे उत्तम कल्पना. 4 हा प्रयत्नवाद दाखवतोय, प्रचंड बुद्धिमत्ता दाखवतोय, आणि 9 हे हातात घेतलेलं कार्य पूर्ण करण्याची क्षमता दाखवतोय. आता ज्योतिबा फुलेंनी काय काय गोष्टी केल्या त्याच्यावर जर आपण नजर टाकली ना तर आपल्याला या सगळ्या गोष्टी एप्रिल मधल्या लोकांच्या एकत्रित होऊन समोर येतील. 11चा 2 उत्तम कल्पना, ज्या आतापर्यंत मांडल्या नव्हत्या कुणी, तशी एक कल्पना, आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन समाजाच्या विरोध पत्करून सुद्धा ती गोष्ट पूर्णत्वाला नेणे, हे त्यांनी कसं केलं हे बघा. हा मंडळी, स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण मिळालं पाहिजे, ही जी त्यांची कल्पना होती आतापर्यंत ती समोर कोणी आली नव्हती, आणि त्याच्यावरती काम करून दोघांनी म्हणजे पती पत्नींनी सुद्धा, पत्नींनी पण त्यांना व्यवस्थित साथ दिली. ही गोष्ट पूर्ण त्यांनी कशी केली किंवा ह्याचा एक लोकांना धडा त्यांनी कसा घालून दिला बघा. उत्तम विचारवंत, समाज सुधारक, जाती विरोधात म्हणजे अस्पृश्यता आणि जाती व्यवहाराचं निर्मूलन कसं होईल याच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं आपलं. सर्वांना समान वागणूक मिळावी ह्या त्यांचा हट्ट होता. कधीतरी काय होतं माहितीये का, या मंडळींचे असे जे हट्ट असतात ना ते सुद्धा आपल्या पथ्यावर पडणारे हट्ट असतात. की हे जे कार्य त्यांनी केलं ना, हे म्हणजे एक अंगात आपण म्हणतो ना की धून संचारते एखादी, तसं हे काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे, त्याचं नाव आहे शेतकऱ्यांचे असूर. खरोखरच एकदा आपण त्या काळामध्ये काय समाजातली परिस्थिती होती आणि कशातून ह्यांनी पुढे जाऊन काम केलं हे बघण्याची फार गरज आहे. आणि मंडळी, गंमत काय माहितीये का, आपण आता 11 एप्रिलला थांबलोय,
पण ज्योतिरावांचं जे साल आहे ना ते आहे 1827. त्याची ही बेरीज 9च येते. म्हणजे ही जी सकारात्मकता आहे ना, त्या सकारात्मकतेला अजून चांगली जोड मिळाली आणि हे इतकं प्रचंड महान व्यक्तिमत्व घडलं. पाहिलंत अंकांचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे. आता आणखीन एक जिव्हाळ्याचं नाव आपण घेऊया. आपला मराठमोळा अभिनेता प्रशांतजी दामले. 5 एप्रिल. मंडळी, 5 हा कम्युनिकेशनचा अंक आहे. आपल्याला सांगायला पाहिजे का की प्रशांतजींचं कम्युनिकेशन लोकांशी कसं आहे. ज्या वेळेला ते नाटकात काम करतात, म्हणजे कित्येक नाटकाचे प्रयोग त्यांनी दिवसात कितीतरी प्रयोग केलेले आहेत. त्याच्याच सुद्धा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ते पुढे सांगणार आहे मी किती याच्यात त्यांनी किती कामं केली काय ते. पण समोर जेव्हा ते येऊन उभे असतात, मंडळी अनुभव घ्या एकदा. ते प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअली कनेक्ट झालेले असतात. 5 नंबरची खासियत. 4 नंबर काहीतरी त्यांना वेगळं पण करायचं असतं. आणि ही जी ताकद आहे ना, तुम्हाला ही जी कष्ट करण्याची ताकद देते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सतत टिकून राहण्याची ताकद आहे, ती तुम्हाला 9 अंकात मिळते. म्हणजे एप्रिलचा 4 आणि 9 जे इतरांनी आजपर्यंत जे काही करून दाखवलं नाही ते सुद्धा आपल्याला प्रशांतजी दामले यांनी करून दाखवलेलं आहे. आणि आपण मागच्या व्हिडिओत आपण आपली जेव्हा 3ची चर्चा चालली होती तेव्हा आपण हाही एक विचार बोलून दाखवलेला होताच की 3 जसा शिकवणारा अंक आहे ना, तसा 5 हा पण शिकवणारा अंक आहे. म्हणजे कम्युनिकेशन तर आहेच, पण प्रशांतजींचं काम बघून सुद्धा त्यांच्या बरोबर त्यांच्या नाटकात जी काम करणारी मंडळी आहेत ना, ती किती शिकतायत हे आपल्याला संकर्षण कराडे यांनी सांगितल्यावरून तर पटकन समजतच आहे. रादर ते म्हणतात की मी जो घडलो तोच प्रशांतजींच्यामुळे घडलोय. आहे ना केवढी मोठी दाद. असे हे आपले लाडके हास्य अभिनेते ज्यांनी अनेक चित्रपटात, अनेक नाटकांमध्ये, अनेक टीव्ही मालिकांच्या मध्ये काम केलेलं आहे. मंडळी कारकीर्द केव्हापासून सुरू झाली माहितीये? 1983 पासून. मंडळी त्यांच्याकडे गाण्याचं पण अंग आहे. त्याचं उत्तर आपल्याला त्यांच्या सालामध्ये मिळतं 1961. 6 हा अंक प्रॉमिनंटली तिथे आलेला आहे. त्यामुळे गाण्याचं अंगही आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे गाणं गायलेलं आहे ते एरवीही आपण सहज गुणगुणावं असंच आहे ना. सुख म्हणजे नक्की काय असतं. आता आणखीन एक त्याच्या ह्याच्यातली महत्वाची गोष्ट त्यांच्या ह्याच्यातली बघा. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एकाच दिवशी 3 नाटकांचे वेगवेगळे 5 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. किंवा आणखीन पण एक रेकॉर्ड त्यांच्या ह्याच्यात आहे. 365 दिवसात 469 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मंडळी ह्याच्यासाठीची ताकद कुठून येते? एप्रिल मधून. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार असे सर्व यांना मिळालेले आहेत. आणखीन शिकवण्याच्या विषयीचा जो आपला विषय झाला होता ना, तर पुण्यात अभिनय शिकवण्याची त्यांची प्रशिक्षण अशी संस्था आहे. असे आपले लाडके अभिनेते ज्यांच्या एंट्रीलाच टाळ्या पडतात. प्रशांतजी दामले, 5 एप्रिल. आज आपण इथेच थांबू. पण आपलं युट्यूब चॅनल अंजली टी उवाच हे जर नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमची कमेंट्स पण त्याच्यावरती पाठवा. धन्यवाद.